गुड मॉर्निंग. आज आपण बघायचं आहे की R&S सिस्टीम. आता मागच्या वेळेला आपण आयसोमेरिझम कॅरेक्टरमध्ये आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम हा पार्ट बघितला होता. इरिथ्रोथ्रिओ हा पण बघितलेला होता. ओके, त्याच्यानंतर डायस्टेरिओमर्स बघितलं होतं. नंतर पर्टिक्युलरली ऑप्टिकल प्युरिटी ही कशी कॅल्क्युलेट करायची बघितली होती. आता सगळ्यात महत्त्वाचा जो JEE नीटला कॅरेक्टर्स जे विचारलं जातं टू आयडेंटिफाय द R&S कॉन्फिगरेशन, हे बऱ्याच वेळेला प्रश्न कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये R&S कॉन्फिगरेशन्स विचारलं जातं. आता तुम्हाला माहिती आहे की आपण फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला काढतो आणि फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईनचा क्रॉस सेक्शन म्हणजेच कायरल कार्बन येतो. ओके, व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट्स काय करतं तर ऑब्झर्वरच्या अवे असलेले आपण व्हर्टिकल लाईनवरती ग्रुप टाकतो आणि हॉरिझॉन्टल लाईनवरती जे ग्रुप ऑब्झर्वरच्या टुवर्ड्स असतील इन अ वेज डॅश फॉर्म्युला हे आपण बघितलेलं होतं. त्याप्रमाणे आपण व्हर्टिकल लाईन आणखीन हॉरिझॉन्टल लाईन ही पर्टिक्युलरली फिशर्स प्रोजेक्शन्स फॉर्म्युल्यामध्ये यूज करतो. आता हाच फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो व्हेन यू आर गोइंग टू डिसाइड अ R&S सिस्टीम. आता ही R&S सिस्टीम ही लक्षात घ्या, जसं आपण डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजेच राईट हँड साईड म्हणजे क्लॉकवाईज म्हणतो तर त्याला D किंवा प्लस म्हणतो, किंवा लेवो रोटेटरी ज्याला आपण स्मॉल l मायनस म्हणतो, हे असं आपण बघितलेलं होतं D&L सिस्टीममध्ये. तसंच ही R&S सिस्टीम आहे हे सांगण्याचं काम कहान इनगोल्ड आणि प्रीगोल्ड, कहान इनगोल्ड ह्या सायंटिस्टनी केलेली होतं. आता ती सिस्टीम ही कशावरती अवलंबून आहे तर फिशर्स प्रोजेक्शन्स फॉर्म्युल्यामध्ये कायरल कार्बनच्या भोवती 4 ग्रुप असतात आणि ह्या 4 ग्रुपला महत्त्वाचे कॅरेक्टर्स असतात, हे लक्षात ठेवा. आणि ह्या 4 ग्रुपची कायरल कार्बनच्या अराउंड जे 4 डिफरंट ग्रुप आहेत त्याची प्रायोरिटी सेट करायची असते आणि ही प्रायोरिटी आपल्याला R&S कॉन्फिगरेशन आयडेंटिफाय करताना हे इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा कॅरेक्टर येतं टू डिसाइड द प्रायोरिटी ऑफ अ ग्रुप अराउंड द कायरल कार्बन. मग इथं ह्या R&S सिस्टीम बघत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे ह्याचे सेट ऑफ रूल्स आपल्याला बघायचे आहेत. मग आता सेट ऑफ रूल्समध्ये पहिलं काय आहे, मी वरती लिहिले R&S नॉमेनक्लेचर. मग पहिलं घ्या, पहिला काय सांगितलंय, इट इज कहान इनगोल्ड प्रिलॉग सिस्टीम. हे इट आहे बरं का, इफ नाही आहे. इट इज कहान इनगोल्ड प्रिलॉग अ सिस्टीम असं आहे. R म्हणजे रेक्टस म्हणजेच राईट हँड साईड किंवा क्लॉकवाईज रोटेशन, त्याला R म्हणतात. आणि S म्हणजे सिनिस्टर, ज्याला लेफ्ट और अँटी क्लॉकवाईज म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच कहान इनगोल्ड प्रिलॉगनं हे R&S नॉमेनक्लेचर म्हणजे R&S सिस्टीम डेव्हलप केली पर्टिक्युलरली अराउंड द कायरल कार्बन. आणि कायरल कार्बन म्हणजेच तुम्हाला माहिती आहे असिमेट्रिक कार्बन, हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. आता काय आहे दुसरा पॉइंट काय येतो, 4 ग्रुप अटॅच टू कायरल म्हणजेच कायरल कार्बन बरं का. 4 ग्रुप अटॅच टू कायरल इन अ फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला असाइन सिक्वेन्स ऑफ प्रायोरिटी. म्हणजेच इथं आपण सिक्वेन्स ऑफ प्रायोरिटी असाइन करायची आहे कुणाला, हे जे 4 ग्रुप्स आहेत त्याला. तिसरं काय आहे, ही प्रायोरिटी इज गोइंग टू बी असाइन, म्हणजे ही जी असाइन प्रायोरिटी करणार आहे तर प्रायोरिटी डिपेंड्स ऑन ॲटॉमिक नंबर. म्हणजेच प्रायोरिटी ही असाइन करण्याकरता तुम्हाला बेसिक कॅरेक्टर काय आहे तर ॲटॉमिक नंबर आहे. म्हणजेच प्रायोरिटी डिपेंड्स ऑन ॲटॉमिक नंबर, म्हणजेच प्रायोरिटी असाइन करणार हे तर लक्षात ठेवा. प्रायोरिटी असाइन, प्रायोरिटी असाइन
थ्रू ॲटॉमिक नंबर, म्हणजेच ह्या इथं असा लिहितो मी प्रायोरिटी असाइन थ्रू ॲटॉमिक नंबर. हे सगळ्यात महत्वाचं. प्रायोरिटी डिपेंड्स ऑन ॲटॉमिक नंबर आणि प्रायोरिटी असाइन थ्रू ॲटॉमिक नंबर. त्याच्यानंतर पुढे घ्या, हायेस्ट ॲटॉमिक नंबर हॅज अ हायेस्ट प्रायोरिटी, लोएस्ट ॲटॉमिक नंबर हॅज अ लोएस्ट प्रायोरिटी. हे इम्पॉर्टंट. परत एकदा सांगतो, 4 ग्रुप्स अटॅच टू कायरल इन अ फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला असाइन अ सिक्वेन्स ऑफ अ प्रायोरिटी. म्हणजेच कायरल कार्बनच्या, म्हणजेच तुमचा हा जो ग्रुप आहे, ओके, हा ए बी डी आणि एफ, आणि हा तुमचा कायरल कार्बन, ह्या ग्रुपची प्रायोरिटी असाइन करायची आहे. ओके, आणि त्याची सिक्वेन्स ऑफ अ प्रायोरिटी आपल्याला मेन्शन करायची आहे. ती मेन्शन करताना सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर काय आहे? ॲटॉमिक नंबर. प्रायोरिटी डिपेंड्स ऑन ॲटॉमिक नंबर आणि देअरफॉर प्रायोरिटी असाइन थ्रू ॲटॉमिक नंबर. आणि मग तुम्ही म्हणू शकता हायेस्ट ॲटॉमिक नंबर हॅज अ हायेस्ट प्रायोरिटी, लोएस्ट ॲटॉमिक नंबर हॅज अ लोएस्ट प्रायोरिटी. हा लक्षात घ्या मधला. आता पुढे, टू डिटरमाइन प्रायोरिटी इफ 2 or more group attached to chiral carbon and they are identical, then decide priority with next atom. म्हणजेच to determine the priority if 2 or more groups attached to chiral carbon is identical, then decide. म्हणजेच काय लक्षात घ्या, आता हा CH2 आहे ग्रुप आणि COOH ग्रुप आहे. तुम्हाला नुसता सिंगल ॲटम असेल, सिंगल ग्रुप असेल, कसा तर आयोडीन सारखा, क्लोरीन सारखा, ब्रोमिन सारखा, फ्लोरीन सारखा, ह्यांची तुम्ही प्रायोरिटी देऊ शकता ॲज पर द ॲटॉमिक नंबर इन हायेस्ट ॲटॉमिक नंबर प्रमाणे. म्हणजे आयोडीन ग्रेटर दॅन ब्रोमिन, ब्रोमिन ग्रेटर दॅन क्लोरीन, क्लोरीन ग्रेटर दॅन फ्लोरीन. परंतु ज्या वेळेला आपल्याला COOH ग्रुप आहे, CHO ग्रुप आहे, NO2 ग्रुप आहे, NH2 ग्रुप आहे, मग ह्यांची प्रायोरिटी करत असताना, आता बघा इथं CH2 आणि COOH पहिला कार्बन जर घेतला तर ह्या दोन्ही कार्बनचा ॲटॉमिक नंबर सेम येणार आहे की नाही राजानो? मग हा जर ॲटॉमिक नंबर सेम असेल तर आपल्याला प्रायोरिटी डिसाइड करता येतील का? नाही, कारण हे दोन कार्बन आयडेंटिकल आहेत. मग आपण डिसाइड कशी करू शकतो? नेक्स्ट ॲटम घेऊन. आता नेक्स्ट ॲटम मध्ये पहिल्या ह्याच्यातला हायड्रोजन आहे आणि दुसऱ्या ह्याच्यातला ऑक्सिजन आहे. म्हणजे ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर हा हायड्रोजन पेक्षा जास्त आहे. म्हणून इथं कार्बन आयडेंटिकल बट ऑक्सिजन हा जो आहे नेक्स्ट ॲटम मधला तो हायेस्ट ॲटॉमिक नंबर आहे. म्हणून प्रायोरिटी कोणाला येणार? COOH ला येणार. तसंच बघा NH2 आणि NO2 मध्ये नायट्रोजन हे जर ग्रुप ह्या ग्रुपमधला नायट्रोजन हा आयडेंटिकल आहे, परंतु हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये बघितलं तर ऑक्सिजनची ॲटॉमिक नंबर हा जास्त आहे कुणापेक्षा? हायड्रोजन पेक्षा. आणि म्हणून NO2 ची प्रायोरिटी ही NH2 पेक्षा जास्त येते. म्हणजेच जर समजा आपल्याला ही प्रायोरिटी डिटरमाइन करायची आहे आणि कायरल कार्बनच्या अराउंड जर जे ग्रुप आहेत ते आयडेंटिकल असतील तर तुम्हाला प्रायोरिटी डिसाइड करायची आहे थ्रू नेक्स्ट ॲटम. आणि ही लक्षात ठेवा, प्रायोरिटी डिसाइड करस तोपर्यंत, म्हणजे समजा आपल्याला जसं इथं CH2 आणि COOH मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन दुसऱ्या ह्यालाच नेक्स्ट ॲटमला प्रायोरिटी डिसाइड झाली, तसं ती तिसऱ्याला पण होऊ शकते, चौथ्या ॲटमला पण होऊ शकते. म्हणजे जोपर्यंत प्रायोरिटी डिसाइड होत नाही तोपर्यंत नेक्स्ट ॲटम जाऊन आपल्याला प्रायोरिटी ही डिसाइड करायची आहे. आणि म्हणून इथं नेक्स्ट ॲटम हा सगळ्यात महत्वाचा आहे. नेक्स्ट ॲटम करत करत आपल्याला ती प्रायोरिटी डिसाइड करून डिस्टिंक्शन ऑफ अ प्रायोरिटी ही मेन्शन करायची आहे. आणि ही सुद्धा प्रायोरिटी मेन्शन होती ऑन द अकाउंट ऑफ ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबरनच ती तुम्हाला प्रायोरिटी ही डिसाइड होते. ओके, आता पुढचं काय सांगितलेलं आहे? आता ही जी प्रायोरिटी सांगितली आहे त्याप्रमाणे टर्शरी ब्युटाइल जो आहे, टर्शरी ब्युटाइल त्याची प्रायोरिटी आयसोप्रोपाइल पेक्षा जास्त आहे. आयसोप्रोपाइलची प्रायोरिटी इथाइल पेक्षा जास्त आहे. इथाइलची प्रायोरिटी ही
मिथाईलपेक्षा जास्त येते, हे लक्षात ठेवा. कारण का मॉलिक्युलर वेट ऑफ टर्शरी ब्युटाईल इज ग्रेटर दॅन आयसोप्रोपाईल, आयसोप्रोपाईल इज ग्रेटर दॅन इथाईल, इथाईल इज ग्रेटर दॅन मिथाईल. ही प्रायोरिटी आपल्याला बघायला मिळते. परंतु ज्या वेळेला इफ डबल बॉन्ड ऑर ट्रिपल बॉन्ड इज लिंक्ड, म्हणजेच डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड ह्या ग्रुपला लिंक्ड असतील आणि इट इज इन्व्हॉल्व इन फिशर्स प्रोजेक्शन्स मध्ये असतील, म्हणजे इथं हे ग्रुप असताना आणि त्या ग्रुपला जर डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड जे जर लिंक्ड असतील ह्या आपल्याला व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली, देन दिस डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड इज इन्व्हॉल्व ॲज अ डुप्लिकेटेड ऑर ट्रिप्लिकेटेड. डुप्लिकेटेड किंवा ट्रिप्लिकेटेड आपल्याला सिंगल बॉन्ड मध्ये त्याचं कन्व्हर्जन करता येतं. म्हणजेच बघा हा जो सी डबल बॉन्ड ओ आहे, हा सी एच हा डबल बॉन्ड ओ आहे, हा CHO ग्रुप आहे. ह्याचं काय केलं बघा आपण, हा जो सिंगल बॉन्ड आहे तो सी, हिचं सिंगल बॉन्ड आणि इथं O टाकला, म्हणजे किती केलं 1 2 आणि हे 3 असे आपल्याला त्याच्यामध्ये बॉन्ड तयार केलेले आहेत. मग हा जो आहे फॅन्टम ॲटम म्हणतात. फॅन्टम ऑक्सिजन, हा फॅन्टम कार्बन आणि हा फॅन्टम ऑक्सिजन येतो. मग फॅन्टम कार्बन आणि फॅन्टम ऑक्सिजन ज्या वेळेला येतो त्यावेळेला ते डुप्लिकेटेड किंवा ट्रिप्लिकेटेड केलं जातं आणि मग त्याची प्रायोरिटी ही सिक्वेन्सनं सेट केली जाते. म्हणजे CH डबल बॉन्ड म्हणजे अल्किन ची प्रायोरिटी कमी आहे कुणापेक्षा, सायनोबेन्झिनपेक्षा. सायनोबेन्झिनची कमी आहे कुणापेक्षा, अल्डिहाइडपेक्षा. अल्डिहाइडची कमी आहे कुणापेक्षा, कीटोन. आणि कीटोनची कमी आहे COOH पेक्षा. कारण का इथं सगळीकडे C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O हे कॅरेक्टर येतं आणि म्हणून डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड हे डुप्लिकेटेड आणि ट्रिप्लिकेटेड मध्ये करून त्यामध्ये फॅन्टम ॲटम हे किती आहेत. आता इथं CHO मध्ये 1 आहे, ओके. C डबल बॉन्ड मध्ये फक्त एकच फॅन्टम ॲटम आहे, कार्बन नाही आहे, म्हणून CO ची प्रायोरिटी जास्त येते कुणापेक्षा, CHO. कारण का CHO मधला दुसरा हायड्रोजन आहे, इथं दुसरा ऑक्सिजन आहे, जे ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे कुणापेक्षा, CHO पेक्षा, म्हणून CO ची प्रायोरिटी जास्त येते. आता इथं COOH आहे, म्हणजे पुढचा जर ऑक्सिजन ॲटम घेतला म्हणजेच तो परत फॅन्टम ऑक्सिजन येतो. हा पण फॅन्टम, हा पण फॅन्टम ऑक्सिजन आल्यामुळे आणि परत फॅन्टम कार्बन असल्यामुळं COOH ची प्रायोरिटी जास्त आहे. फक्त लक्षात घ्या, ही आपल्याला प्रायोरिटी लक्षात ठेवायची आहे टू असाइन द R and S नॉमेनक्लेचर. बाकीचं त्याच्यातला जो रूल्सचा जो पार्ट आहे एवढा महत्वाचा नाही आहे, तो रूल्स लक्षात ठेवायचे आहेत. परंतु सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, प्रायोरिटी आहे. कारण का प्रायोरिटी टेबल तुम्हाला दिलेलं असणार आहे. मग पुढचा पॉइंट काय येतो, अरेंज प्रायोरिटी ॲज पर डिक्रीजिंग ऑर्डर. ही प्रायोरिटी ऑर्डर जी आहे अराउंड फिशर्स प्रोजेक्शन ही डिक्रीजिंग ऑर्डरनं अरेंज करायची. लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप दॅट इज 1 to 4, 1 म्हणजेच हायेस्ट, 4 म्हणजे लोएस्ट, ह्याप्रमाणे डिक्रीजिंग ऑर्डरनं प्रायोरिटी ऍडजस्ट करायची ग्रुपची. लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप शुड बी ऍट व्हर्टिकली डाऊनवर्ड, म्हणजे हा व्हर्टिकली डाऊनवर्ड सगळ्यात लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आला पाहिजे, व्हर्टिकली डाऊनवर्ड असला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे, म्हणजेच द ऑब्झर्व द मुवमेंट. आता ही ज्या वेळेला मुवमेंट होती हायेस्ट टू लोएस्ट, ओके, म्हणजेच हायेस्ट समजा B हायेस्ट आहे आणि हायेस्ट टू लोएस्ट असं क्लॉकवाईज असेल तर तुम्ही त्याला R म्हणणार, आणि जर अँटी क्लॉकवाईज असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार, S कॉन्फिगरेशन म्हणणार. पुन्हा एकदा सांगतो, जर हायेस्ट टू लोएस्ट हे ज्यावेळेला ऑब्झर्व करता तर त्यावेळेला क्लॉकवाईज असेल तर R, अँटी क्लॉकवाईज असेल तर S कॉन्फिगरेशन येतं. मग इथं तुम्हाला मी ऑर्डर ऑफ प्रायोरिटी सांगितलेली आहे. काय आहे, आयोडीन ग्रेटर दॅन, ब्रोमीन ग्रेटर दॅन, क्लोरीन ग्रेटर दॅन, SO3H, FOCO, CH3. ह्या सगळ्या प्रायोरिटीज बघून घ्यायच्या आहेत. ऑर्डर ऑफ प्रायोरिटी म्हणजेच हा प्रायोरिटी सिक्वेन्स, हा प्रायोरिटी सिक्वेन्स आणि हा प्रायोरिटी सिक्वेन्स हा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला आपण लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप म्हणजे हायेस्ट टू लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आयडेंटिफाय करतो अराउंड द कायरल कार्बन,
त्यावेळेला तुम्ही लक्षात ठेवा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप हा ऑब्झर्वर पासून अवे असला पाहिजे, म्हणजेच तो व्हर्टिकली डाऊनवर्डच असला पाहिजे. जर तो व्हर्टिकली अपवर्ड किंवा हॉरिझॉन्टलला जर असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं चेंज करायचं की तो व्हर्टिकली डाऊनवर्डच यायला पाहिजे. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर. आणि म्हणून कारण का ज्यावेळेला फिशर्स प्रोजेक्शन हा आपण 3Dचं 2D मध्ये रूपांतर करतो त्यावेळेला बघा तुम्ही, हा तुमचा टॉप व्ह्यू, हा आपला व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजेच खालचा व्ह्यू येतो आणि हे दोन्ही बाजूची म्हणजे साईड व्ह्यू. हा साईड व्ह्यू म्हणजे तुमची हॉरिझॉन्टल लाईन आणि हे जे पुढचं बॉटम आणखीन अपवर्ड पोझिशन आहे ती तुमची काय येणार आहे, हा पर्टिक्युलरली व्हर्टिकल लाईन येईल. व्हर्टिकल लाईन ही ऑलवेज आपल्याला व्हर्टिकल लाईनचा जो ग्रुप आहे तो लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप हा कायम डाऊनवर्ड असला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. पुन्हा एकदा परत एकदा सगळेजण तुम्ही ते परत एकदा आर अँड एस नॉमेनक्लेचर हे मी तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. बघा, इट इज कहान इन गोल्ड प्रिलॉग सिस्टीम. आर म्हणजेच रेक्टस, राईट साईडला जर मुवमेंट असेल किंवा रोटेशन असेल त्याला क्लॉकवाईज रोटेशन म्हणजेच आर कॉन्फिगरेशन. एस म्हणजे सिनिस्टर, लेफ्ट हँड साईड अँटी क्लॉकवाईज रोटेशन येईल. सेकंड, जे 4 ग्रुप अटॅच टू कायरल कार्बन आहेत इन फिशर्स प्रोजेक्शन त्यांना असाइन करायचं सिक्वेन्स. ओके, सिक्वेन्स ऑफ अ प्रायोरिटी असाइन करायची. ही प्रायोरिटी कशी असाइन केली जाते, प्रायोरिटी डिपेंड्स ऑन अ ॲटॉमिक नंबर, म्हणजेच प्रायोरिटी असाइन थ्रू अ ॲटॉमिक नंबर. आणि त्यामध्ये हायेस्ट ॲटॉमिक नंबर हॅज अ हायेस्ट प्रायोरिटी, लोएस्ट ॲटॉमिक नंबर हॅज अ लोएस्ट प्रायोरिटी. मग इथं बघा, टू डिटरमाइन प्रायोरिटी if 2 or more groups are attached to carbon, chiral carbon अटॅच and they are identical, म्हणजे CH2 आणि COOH आहे, NH2 आणि NO2 आहे. आता कार्बन आणि कार्बन इथं नायट्रोजन आयडेंटिकल आहे, म्हणजे इथं तुम्हाला पर्टिक्युलरली डिफरन्शिएट करता येत नाही प्रायोरिटी. मग डिफरन्शिएट कसे करणार, नेक्स्ट ऍटमला जाऊन. आता हा कार्बन सेम आहे, म्हणजेच हा हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन, ह्या दोघांच्या मध्ये आपण कंपॅरिझन करायचा. हा ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे या हायड्रोजन पेक्षा, हे लक्षात ठेवा. म्हणून COOH ची प्रायोरिटी जास्त ह्या दॅन CH2 म्हणजेच मिथिलीन. तसंच NH2 मध्ये आणि NO2 मध्ये NN सेम आयडेंटिकल आहे, परंतु H2 आणि O2 मध्ये O2 ची प्रायोरिटी जास्त आहे, म्हणून NO2 ची प्रायोरिटी ही जास्त येते ऍज पर ॲटॉमिक नंबर. आणि मग तुम्हाला डिस्टिंक्शन केलं जातं. डिस्टिंक्शन करून तुम्ही प्रायोरिटी ही डिटरमाइन करता. जर आपल्याला त्याच्या पुढचा लक्षात घ्या, टर्शरी ब्युटाईल, आयसोप्रोपाईल, इथाईल, मिथाईल ही सुद्धा तुम्हाला प्रायोरिटी महत्वाची आहे. टर्शरी ब्युटाईल इज मोर दॅन आयसोप्रोपाईल, आयसोप्रोपाईल इज हायर दॅन इथाईल अँड इथाईल इज हायर दॅन मिथाईल. त्याच्यानंतर इफ डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड जर लिंक्ड असतील तर इट इज टेक ॲज अ और इट इज इन्वॉल्ड ॲज अ डुप्लिकेटेड और ट्रिप्लिकेटेड, म्हणजे हा फॅन्टम ॲटमच्या दृष्टिकोनातून घेतात. जेवढा फॅन्टम ॲटम आणि फॅन्टम कार्बन असतील त्याची प्रायोरिटी ही जास्त येते, हे लक्षात ठेवा. म्हणून इथं ऑक्सिजन हा फॅन्टम ऑक्सिजन असल्यामुळं CHO ची प्रायोरिटी आपल्याला जास्त बघायला मिळते. म्हणजे अल्किन पेक्षा सायनोबेन्झिन जास्त प्रायोरिटी आहे, सायनोबेन्झिन पेक्षा अल्डिहाइड, अल्डिहाइड पेक्षा कार्बोनिल, कार्बोनिल पेक्षा कार्बोक्सिलिक ऍसिड ची प्रायोरिटी ही इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे बघायला मिळते. आता अरेंज द प्रायोरिटी ऍज पर द डिक्रीजिंग ऑर्डर ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. ओके, म्हणजे 1 to 4 तुम्ही अरेंज करणार आहे. म्हणजे इथं समजा 1 2 3 4 गेलं तर 1 to 4 घ्यायचं. म्हणजे जर 4 हा लोएस्ट असेल तर तो व्हर्टिकली डाऊनवर्ड असला पाहिजे. म्हणून इथं सांगितलं लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप शुड बी ऍट अ व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजेच इथं जर तुम्ही हात तोडायचा लक्षात ठेवा, प्रायोरिटी 1 to 4 सेट केली, लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप शुड बी ऍट अ व्हर्टिकली डाऊनवर्ड पोझिशन. अँड देन ऑब्झर्व द मुवमेंट ऑफ युअर आयची मुवमेंट बघायची, म्हणजे डोळ्याची मुवमेंट. इफ इट इज अ क्लॉकवाईज म्हणजे हायेस्ट टू लोएस्ट, ही मुवमेंट जर क्लॉकवाईज आली तर आर आणि ती जर अँटी क्लॉकवाईज आली तर एस कॉन्फिगरेशन येईल. आता इथं बघा, आयोडीनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे ब्रोमिन पेक्षा, ब्रोमिनचा जास्त आहे क्लोरीनचा, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे SO3H पेक्षा, SO3H चा फ्लोरीन. असं करत करत ही प्रायोरिटी आपल्याला सेट केलेली आहे.
ही ऑर्डर ऑफ प्रायोरिटी, पण ही ऑर्डर ऑफ प्रायोरिटी आणखी टर्शरी ब्युटाइल ग्रेटर दॅन आयसोप्रोपाइल, आयसोप्रोपाइल ग्रेटर दॅन इथाइल, ही प्रायोरिटी तुम्हाला सगळ्यांना महत्वाची आहे, एवढं लक्षात ठेवा. ह्या प्रायोरिटी जेवढ्या तुम्ही महत्वाच्या कराल, प्रायोरिटी जेवढं तुम्ही बघाल तेवढं तुम्हाला आर अँड एस नॉमेनक्लेचर हे बघता येतं. मग आता आपण की एक्झाम्पल बघूया. आपण ज्या वेळेला एक्झाम्पल्स बघत असताना आता इथं लक्षात घ्या की आपल्याला आर अँड एस डिसाइड करत असताना आपण म्हटलं हायेस्ट टू लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप हे आपल्याला बघायचे आहेत. मग हायेस्ट टू लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप जर आपण घेतले, आता हा तुमचा पर्टिक्युलरली असा एक, इथं आपल्याला CHO आहे, इथं OH आहे, इथं CH2OH आहे आणि इथं H आहे, असं धरून चाललं आपण पहिला. किंवा तुमचा इथं लक्षात घ्या आयोडीन आहे, इथं ब्रोमीन आहे, इथं क्लोरीन आहे आणि इथं H आहे, हा घेतला आपण. आता जर तुम्हाला माहिती आहे ह्याची पहिल्यांदा प्रायोरिटी आपल्याला जो सिक्वेन्स दिलेला आहे त्या सिक्वेन्स प्रमाणे प्रायोरिटी बघायची. आता तुम्हाला माहिती आहे OH ची प्रायोरिटी ग्रेटर दॅन CHO, CHO ग्रेटर दॅन CH2OH अँड CH2OH इज ग्रेटर दॅन अ हायड्रोजन. ही प्रायोरिटी तुम्ही बघितली, बरोबर आहे. ही प्रायोरिटी तुम्ही घेतली कशावरून, जे सिक्वेन्स आपण जो बघितला आहे, सगळ्या सिक्वेन्स मधला शेवटचा जो सिक्वेन्स बघितला त्यामध्ये जो डिक्रीजिंग ऑर्डर दिलेली आहे प्रायोरिटीची ती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल OH इज ग्रेटर दॅन, म्हणजे OH ला हायेस्ट प्रायोरिटी आहे, CHO ला, म्हणजे हा तुमचा नंबर 1, हा नंबर 2, हा 3 आणि 4, 1 to 4 प्रायोरिटी आपण असाइन केली. आता आपल्याला काय सांगितलं होतं मगाशी मी, जो लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे का, तर व्हर्टिकली डाऊनवर्ड तो आहे. मग तुमची हायेस्ट टू लोएस्ट आय ची मुवमेंट होणार आहे, म्हणजेच OH हा हायेस्ट आहे, हा हायेस्ट टू लोएस्ट म्हणजे हायेस्ट CHO, म्हणजेच बघा ही आय मुवमेंट आहे अँड आपली ही क्लॉकवाईज मुवमेंट आहे आणि ही क्लॉकवाईज मुवमेंट असल्यामुळे आपल्याला आर कॉन्फिगरेशन बघायला मिळेल. तसंच बघा इथं आयोडीन ग्रेटर दॅन ब्रोमीन, ग्रेटर दॅन क्लोरीन, ग्रेटर दॅन H, म्हणजेच हा फर्स्ट, हा सेकंड, थर्ड, फोर्थ. परत ह्याची प्रायोरिटी बघा, जो लोएस्ट प्रायोरिटी आहे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड आलेला आहे. आयोडीन पासून तुम्ही मुवमेंट करा, इथं तुम्ही ऑब्झर्वर आहे तर तुमची मुवमेंट येणार आहे आयोडीन टू ब्रोमीन, म्हणजेच परत काय येणार आहे क्लॉकवाईज, आणि क्लॉकवाईज म्हटलं की आर कॉन्फिगरेशन येईल. आता पुढचा जर आपणाला असाच असेल आणि तुमच्यामध्ये फक्त इथं काय केलं मी, इथं CH2OH टाकलं, इथं OH हा CHO आणि इथं H असं जर घेतलं तर प्रायोरिटी बघा काय आहे, OH ग्रेटर दॅन CHO ग्रेटर दॅन CH2OH आणि H आहे, हे लक्षात ठेवा. व्हर्टिकली डाऊनवर्ड जो ग्रुप आहे तो क्लॉकवाईज मुवमेंटला, अँटी क्लॉकवाईज मुवमेंटला जास्त कन्सिडर करायचा नाही, तो बिलो आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच तुमची प्रायोरिटी OH पासून 1 2 म्हणजे हा 1 2 3, 1 2 3, 1 to 2 गेला तर काय आलं आपल्याला अँटी क्लॉकवाईज, काय आलं हे अँटी क्लॉकवाईज. मग अँटी क्लॉकवाईज मुवमेंट असेल तर तुमचं एस कॉन्फिगरेशन येणार आहे. म्हणजेच तुम्ही ऑब्झर्व करत असताना हायेस्ट टू लोएस्ट फिशर्स प्रोजेक्शन्स मध्ये ज्या वेळेला बघता त्यावेळेला बाळांनो एवढं लक्षात ठेवा, हायेस्ट टू लोएस्ट म्हणजे 1 ते 2 जायचं तर ती 1 ते 2 ची मुवमेंट बघायची. 1 to 2 जर पॉसिबल असेल तर 3 सुद्धा बघू शकता तुम्ही, परंतु जास्त करून 1 to 2 ही मुवमेंट बघितली. ती जर क्लॉकवाईज असेल तर आर आणि ती जर अँटी क्लॉकवाईज असेल तर एस. ही तुम्हाला ट्रिक सांगतोय 1 to 2 पर्यंतची. आता पुढचा जो महत्वाचा पार्ट येतो हे तुम्हाला लक्षात आलं, आर अँड एस कसं आपण पर्टिक्युलरली ओळखू शकतो हे सगळं तुम्हाला माहिती कळाली असेलच. आता जर समजा तुम्हाला हे आपण असं दिलं, म्हणजेच बघा हा पार्ट असा दिलेला आहे, इथं H, इथं CHO,
इथं HO आणि इथं CH2OH. ओके, म्हणजेच इथं सिच्युएशन काय आहे बघा, लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज व्हर्टिकली अपवर्ड, म्हणजेच टॉप. देन रोटेट द स्ट्रक्चर, rotate the group by 180 degrees vertically as well as horizontally. हे आपल्याला मूवमेंट करायची आहे. म्हणजेच तुम्हाला बघा इथं तुमची प्रायोरिटी काय आहे राजानो, तर प्रायोरिटी आहे आमच्या इथं OH ग्रेटर दॅन CHO ग्रेटर दॅन आपल्याला CH2OH आणि CH2OH ग्रेटर दॅन H आहे. परंतु आमचा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप हा कुठं आहे, अपवर्ड पोझिशनला आहे. मग मी काय करतो बघा, हे आपल्याला पर्टिक्युलरली हे अशा तऱ्हेनं काय करून घ्यायचं, चेंज करून घ्यायचं. चेंज करून काय करायचं, 180 डिग्रीजनं रोटेट करायचं. रोटेट करत असताना म्हणजेच लक्षात घ्या, हा ग्रुप इथं जाईल. ओके, आणि हा ग्रुप इथं येईल. सायमल्टेनियसली हा ग्रुप इथं येईल आणि हा ग्रुप इथं जाईल. हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजेच तुम्हाला ज्या वेळेला व्हर्टिकली येईल त्यावेळेला काय होईल बघा, हा H इथं आला, हा CHO इथं आला, ठीक आहे, हा OH इथं आला आणि हा तुमचा CH2OH आला. आणि मग हे रोटेट केल्यानंतर मग ऑब्झर्व करायचं हायेस्ट टू लोएस्ट, म्हणजे OH टू CHO. त्यावेळेला काय येईल आपल्याला, अँटी क्लॉकवाईज म्हणजेच एस कॉन्फिगरेशन येईल. म्हणजेच बघा, ज्या वेळेला तुम्हाला असा ग्रुप किंवा असं स्ट्रक्चर येईल, ज्यावेळेला लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप व्हर्टिकली टॉप आहे, तर त्यावेळेला रोटेट करायचं 180 दोन्ही पण, हॉरिझॉन्टली पण चेंज करायचं आणि व्हर्टिकली सुद्धा 180 म्हणजे CHO वरती यायला पाहिजे, लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप व्हर्टिकली डाऊनवर्डच यायला पाहिजे. कारण आपण पहिल्यांदा सांगितलंय डाऊनवर्ड येण्याकरता काय केलं पाहिजे, 180 डिग्रीजनं रोटेट केलं पाहिजे. रोटेट केल्यानंतर सायमल्टेनियसली हॉरिझॉन्टली रोटेशन, व्हर्टिकल रोटेशन केल्यानंतर मग हायेस्ट टू लोएस्ट हे बघायचं. आणि त्याची जर मुवमेंट क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे, इथं अँटी क्लॉकवाईज आहे, म्हणून तुमचं एस कॉन्फिगरेशन हे येईल. एवढं लक्षात ठेवा. आता पुढची जर दुसरी सिच्युएशन कशी असेल ते आपण बघून घेऊया. आता दुसऱ्या सिच्युएशन्स मध्ये, ही सिच्युएशन्स मी का सांगतो तुम्हाला, कारण का हे इंटरचेंज करत असताना सगळ्यात महत्वाचं येणार आहे, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. आता दुसरी सिच्युएशन आहे, इथं आपल्याला इथं CHO आहे, इथं H आहे, इथं CH2OH आहे आणि इथं OH आहे. ओके, इथं OH आहे. आता इथं बघा प्रायोरिटी काय आहे, पुन्हा बघा OH ग्रेटर दॅन CHO इज ग्रेटर दॅन CH2OH अँड CH2OH इज ग्रेटर दॅन H. आता इथं काय आहे की लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप is left side of a fissure projection. Okay, Fisher's projection. Therefore, it should place at a vertically downward, then rotate anti-clockwise, then rotate. इथं रोटेट काय करायचे,
rotate group anti-clockwise, but by keeping intact vertically top group as it is. म्हणजेच लक्षात घ्या, तुम्ही हा जो व्हर्टिकली टॉप ग्रुप आहे हा ऍज इट इजच ठेवायचं आहे आणि हा हायड्रोजन आपल्याला लेफ्ट हँड साइडला आहे म्हणून अँटी क्लॉकवाईज रोटेशन करायचं आहे. म्हणजे हा हित येईल, हा हित जाईल आणि हा हित जाईल. म्हणजेच बघा तुम्हाला अँटी क्लॉकवाईज रोटेट करा. का अँटी क्लॉकवाईज? तर आमचा हायड्रोजन हा लोएस्ट प्रायोरिटी हा व्हर्टिकली डाऊनवर्डच आला पाहिजे. मग व्हर्टिकली डाऊनवर्ड आल्यावर काय होईल बघा. आता हा हित आला, हित CH2OH आला. हा CHO ऍज इट इजच ठेवणार आहे. हा आपल्याला रोटेट करायचं नाही आहे. हित लिहिलंय बघा, रोटेट ग्रुप अँटी क्लॉकवाईज बट बाय कीपिंग इंटॅक्ट व्हर्टिकली टॉप ग्रुप ऍज इट इज. तो चेंज करायचा नाही. आणि मग इथं येईल तुमचा HO. मग हायेस्ट टू लोएस्ट बघा, कारण का OH टू CHO आहे म्हणजेच OH टू CHO R कॉन्फिगरेशन क्लॉकवाईज येईल म्हणून हा आपल्याला R कॉन्फिगरेशन येईल. समजलं? आता तिसरी पॉसिबिलिटी काय येते बघूया आपण. तिसरी पॉसिबिलिटी मध्ये लक्षात घ्या, हा फक्त आपल्याला काय होईल बघा, हा तुमचा जो ग्रुप आहे हा हित येईल H म्हणजेच CH2OH आणि हित HO असा जर घेतला तुम्ही. आता हित काय आहे, लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप. हा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप कुठं आहे? राईट साइडला आहे. राईट साइडला आहे ऑफ फिशर्स प्रोजेक्शन. सो इट शुड प्लेस ॲट अ व्हर्टिकली डाऊनवर्ड. देन रोटेट ग्रुप कसे करायचे? देन रोटेट ग्रुप क्लॉकवाईज. रोटेट ग्रुप क्लॉकवाईज बट बाय कीपिंग इंटॅक्ट व्हर्टिकली टॉप ग्रुप ऍज इट इज. म्हणजेच तुमची प्रायोरिटी कशी आहे बघा. इथं परत OH ग्रेटर दॅन CHO, CHO इज ग्रेटर दॅन CH2OH इज ग्रेटर दॅन H. मग आता मी इथं काय करणार बघा राजानो. तर इथं हा आपल्याला काय करायला पाहिजे आहे, इथं क्लॉकवाईज मुवमेंट करायची लागणार आहे. क्लॉकवाईज म्हणजे हायड्रोजन इथं, हा HO इथं आणि हा असा येणार आपल्याला. ओके, हे लक्षात ठेवा. मग तुमचा ग्रुप कसा होणार बघा इथं. तर इथं तुमचा CHO ऍज इट इज येणार आहे. इथं H हा ग्रुप इथं जाईल CH2OH आणि मग हा इथं OH येईल. आता मग हायेस्ट टू लोएस्ट अँटी क्लॉकवाईज म्हणजेच काय येईल? S कॉन्फिगरेशन येईल. हे लक्षात ठेवा. हे सगळ्यात डिस्कशनचा पॉइंट येतो. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे हे R अँड S कॉन्फिगरेशन डिसाइड करताना. म्हणजेच बघा, पहिल्यांदा आपण प्रॉपर्टी असाइन केली म्हणजे हायेस्ट टू लोएस्ट प्रायोरिटी ही असाइन केली. असाइन केल्यानंतर आपण ज्या फिशर्स प्रोजेक्शन मधनं जो लोएस्ट प्रायोरिटीचा आहे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड घ्यायचा आणि मग मुवमेंट बघायची. ती जर मुवमेंट क्लॉकवाईज असेल तर R आणि ती जर अँटी क्लॉकवाईज असेल तर S कॉन्फिगरेशन. हा पहिला पार्ट बघितला. दुसरा पार्ट, जर आपल्याला लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप हा व्हर्टिकली टॉपला असेल तर आपल्याला काय करायचं? 180 डिग्रीजनं रोटेशन करायचं त्या फिशर्स प्रोजेक्शननं. ओके, हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली रोटेट करायचं आणि लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप हा सगळ्यात लक्षात ठेवा व्हर्टिकली डाऊनवर्ड घ्यायचा. आणि डाऊनवर्ड घेऊन जे अल्टरेशन केलेलं आहे म्हणजेच मॉडिफिकेशन केलेलं आहे जो गिव्हन फॉर्म्युला आणि रोटेशन केलं बाय 180 डिग्रीजनं. जो 180 डिग्रीजनं रोटेशन करून जो फिशर्सचा आपल्याला पिक्चर येईल, ड्रॉइंग येईल, त्याच्यानंतर आपण ऑब्झर्व करायचं त्याचं रोटेशन. जर हायेस्ट टू लोएस्ट हा क्लॉकवाईज असेल तर R आणि जर समजा अँटी क्लॉकवाईज असेल
तर एस हे ऑब्झर्व करायचं. म्हणजे राईटला जाते का लेफ्टला जाते मुवमेंट, ही लेफ्टला राईटला असेल तर क्लॉकवाईज, अँटी असेल अँटी क्लॉकवाईज म्हणजेच लेफ्ट हँड साईडला मुवमेंट ही लक्षात ठेवायची. जर दुसरी पॉसिबिलिटी काय येईल, जर तुमचा प्रायोरिटी ग्रुप लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप हा जर लेफ्ट हँड साईडला असेल, ओके, म्हणजेच हॉरिझॉन्टल पोझिशनला तो लेफ्ट हँड साईडला असेल, तर तो लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप व्हर्टिकली डाऊनवर येण्याकरता क्लॉकवाईज रोटेशन करायचं, अँटी क्लॉकवाईज रोटेशन करायचं, फक्त किपिंग द टॉप ग्रुप म्हणजे व्हर्टिकली टॉप जो फिशर्सचा आहे, व्हर्टिकली टॉप फिशर्सचा तो इंटॅक्ट ठेवायचा आणि अँटी क्लॉकवाईजनं हे ग्रुप काय करायचे, चेंज करायचे, इंटरचेंज करायचे आणि त्याच्यानंतर इंटरचेंज करून झाल्यानंतर मग तुम्ही क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेशन आहे का ते ऑब्झर्व करायचं. त्याच्यानंतर जर तुमचा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप हा जर राईट साईडला असेल तर क्लॉकवाईजनं इंटरचेंज करायचं बाय किपिंग CHO म्हणजेच व्हर्टिकली अपवर्ड जो आहे टॉप ग्रुप आहे तो ऍज इट इजच ठेवायचा, त्याच्यामध्ये चेंज करायचा नाही आणि हे क्लॉकवाईज रोटेशन देऊन आपल्याला इंटरचेंज करायचं. इंटरचेंज केल्यानंतर मग ऑब्झर्व करायचं ते ऑब्झर्वेशन R आहे का S आहे हे आपल्याला बघायचं आणि त्याच्यापासून मग R अँड S कॉन्फिगरेशन हे नॉमेनक्लेचर आपण डिसाइड करायचं, डिटरमाइन करायचं. हे लक्षात ठेवा. आता हे सगळे रूल्स जे आहेत ते सगळे रूल्स हे तुम्ही बघायचे आहेत बाळांनो. हे सगळे रूल्स महत्वाचे येतात. आता हे रूल्स बघत असताना बघा, पहिला रूल मी काय सांगितला, तर पहिल्यांदा प्रायोरिटी असाइन करायची, म्हणजे सिक्वेन्स ऑफ अ प्रायोरिटी असाइन करायची. ती प्रायोरिटी असाइन करताना आपण कशावर डिपेंड असतो, तर ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर हायेस्ट, ॲटॉमिक नंबर हायेस्ट प्रायोरिटी ह्याप्रमाणे आपण सेट करतो. त्याच्यानंतर जर डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असेल तर ते डुप्लिकेटेड किंवा ट्रिप्लिकेटेड म्हणून समजलं जातं आणि त्यांची प्रायोरिटी आपण सेट केलेली आहे ऑन द बेसिस ऑफ अ फॅन्टम ॲटम, म्हणजे फॅन्टम ऑक्सिजन अँड फॅन्टम कार्बनवरती. आपण जर नुसता फॅन्टम कार्बन असेल तर त्याची प्रायोरिटी कमी, जर ऑक्सिजन त्याच्याबरोबर असेल तर त्याची प्रायोरिटी जास्त. म्हणजेच जर एखादा ग्रुप म्हणजे अल्किनपेक्षा, आता सायनाइड ग्रुप आहे CN, त्याची प्रायोरिटी जास्त येईल, सायनाइडपेक्षा CO ग्रुप कार्बोनिल ग्रुपची जास्त येईल, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण टर्शरी ब्युटाईल ग्रेटर दॅन आयसोप्रोपाईल, आयसोप्रोपाईल ग्रेटर दॅन ह्या प्रायोरिटी बघितल्या. आणि नंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं पर्टिक्युलरली जर आयडेंटिकल आपल्याला पहिल्यांदा ग्रुप असतील तर नेक्स्ट ॲटमला जाऊन ते ग्रुपची प्रायोरिटी कशी डिफरन्शिएट करायची, कशी डिस्टिंक्शन करायचं हे आपण बघितलं आणि ऑर्डर ऑफ अ प्रायोरिटी ही बघितली. मग त्याच्यानंतर आपण फिशर्स प्रोजेक्शनमधून हायेस्ट टू लोएस्ट प्रायोरिटी ग्रुपचा सेट केला. त्यांची मग अरेंजमेंट बघितली. ती अरेंजमेंट म्हणजेच लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप हा जर व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल आणि तो जर तिथं दिला असेल तर मग आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे, तर आपण डायरेक्ट ऑब्झर्व करू शकतो ती मुवमेंट. जर आपली क्लॉकवाईज असेल तर R, अँटी क्लॉकवाईज असेल तर S. जर समजा तुमचा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप व्हर्टिकली टॉप असेल तर 180 डिग्रीजनं रोटेट करायचं आणि मग ऑब्झर्व करायचं. तो जर हायड्रोजन ग्रुप लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप हा जर तुमच्या लेफ्ट हँड साईडला असेल तर अँटी क्लॉकवाईज मुवमेंट करायची, परंतु व्हर्टिकल टॉप ग्रुप जो आहे तो ऍज इट इजच ठेवायचा, बाकीचे ग्रुप इंटरचेंज करायचे. ओके, जर तो तुमचा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप राईट साईडला असतील तर क्लॉकवाईज मुवमेंट करा आणि जो व्हर्टिकली टॉप आहे तो ऍज इट इजच ठेवायचं आहे. हे इंटरचेंज करून झाल्यानंतर स्ट्रक्चर्समध्ये तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे रोटेशन जे आहे हायेस्ट टू लोएस्ट आणि त्याच्यावरून R अँड S कॉन्फिगरेशन हे काढायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण काही प्रायोरिटीज आपण बघूया. असाइन द प्रायोरिटीज काय काय येतात, आपण एक 2-3 कॅरेक्टर्सचा बघायचा प्रयत्न करूया. ओके, म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल की R अँड S कॉन्फिगरेशन आपण कसं देऊ शकतो हे आपण बघूया. तर
पहिला आपण हे ग्रुप घेऊया. हे असा ग्रुप आहे आपल्याला बघा, इथं H दिलेला आहे. ओके, इथं Cl दिलेला आहे, इथं C2H5 दिलेला आहे आणि वरती दिलेला आहे CH3 हा तुम्हाला दिलेला आहे. आता तुम्ही काय करणार राजानो, तर बघा तुमच्या कुठल्या आता प्रायोरिटीज तुम्ही लक्षात ठेवायच्या. प्रायोरिटी काय आहे बघा, Cl ग्रेटर दॅन C2H5 ग्रेटर दॅन CH3 ग्रेटर दॅन H. मग तुमचा जर प्रायोरिटी जर बघितली तर प्रायोरिटी प्रमाणे हायड्रोजन काय आहे, हा लेफ्ट हँड साइडला आहे. मग तो व्हर्टिकली डाऊनवर्ड असला पाहिजे. मग व्हर्टिकली डाऊनवर्ड हा इकडे आला, हा इथं आला. आणि काय सांगितलंय, टॉप ग्रुप ऍज इट इजच ठेवायचा आहे. हे इंटरचेंज करून घ्यायचं आहे. अँटी क्लॉकवाईज इंटरचेंज करून घेतलं आम्ही. ओके, अँटी क्लॉकवाईज इंटरचेंज करून घेतलं. आता हे इंटरचेंज करून घेतल्यानंतर बघा काय येईल तुम्हाला, तर इथं H येईल. ओके, इथं H येईल, इथं C2H5 येईल, इथं तुमचा Cl येईल आणि CH3 येईल. मग Cl to C2H5 म्हणजे Cl to C2H5 हे R कॉन्फिगरेशन तुम्हाला बघायला मिळेल. हे लक्षात ठेवा. क्लॉकवाईज आहे, हे असं बघायचं नाही. हायेस्ट टू लोएस्ट हे लक्षात ठेवा. हायेस्ट टू लोएस्ट म्हणजे इथं हायेस्ट टू लोएस्ट म्हणजे पहिले 3 ग्रुप येणार, हे लक्षात ठेवा. ओके, आता पुढचा जो अल येईल तो पण परत बघू आपण. हा एक झाला. ओके, आता जो पुढचा येईल तो कसा आहे बघा राजानो, तर इथं आपल्याला आयोडीन दिलेला आहे, इथं ब्रोमीन दिलेला आहे, इथं H दिलेला आहे. ओके, आणि इथं Cl दिलेला आहे. आता आपल्याला इथं कसं आहे, आयोडीन ग्रेटर दॅन ब्रोमीन ग्रेटर दॅन Cl ग्रेटर दॅन H आहे. परंतु हा कसा आहे, क्लॉकवाईज आपल्याला रोटेशन करायला पाहिजे, कारण का हा राईट हँड साइडला आहे आमचा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप. म्हणजेच तुम्ही कीपिंग द पोझिशन इंटॅक्ट तशीच ठेवणार Br ची. हा इकडे घेणार, हा इथं घेणार आणि हा असा घेणार. म्हणजेच तुम्हाला जे स्ट्रक्चर येणार आहे, ओके, ते कसं येणार आहे बघा राजानो, तर इथं H, इथं Cl, इथं ऍज इट इज Br आणि इथं I म्हणजेच I to Br. म्हणजेच आपल्याला काय येईल, अँटी क्लॉकवाईज येईल. मग अँटी क्लॉकवाईज म्हणजेच S कॉन्फिगरेशन हे होईल, एवढं लक्षात ठेवा. पुढचा आणखीन एक पार्ट बघूया आपण. ओके, म्हणजेच तुम्हाला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हे सगळे कळतील. कसे आपण बघायचं, फक्त इंटरचेंज कसं करायचं हे बाळांनो सगळ्यात महत्वाचं आहे. इथं पुढे घेऊया आपण. हा NH2, इथं H आहे, इथं तुम्हाला H2N NH2 दिलेला आहे. नंतर तुमचा इथं CH2Cl आहे. ओके, आणि इथं तुमचा CH3 दिलेला आहे. मग आपल्याला इथं किती आहे, NH2 ग्रेटर दॅन CH2Cl, CH2Cl ग्रेटर दॅन CH3 अँड CH3 ग्रेटर दॅन H येईल. ओके, हे लक्षात ठेवा. आता हा आपण बघत असताना म्हणजेच हा ज्यावेळेला प्रायोरिटी आपण ही ज्यावेळेला बघतो, तर ह्या प्रायोरिटीज प्रमाणे जर तुम्ही घेतला तर ह्या प्रायोरिटीजला इम्पॉर्टंट कॅरेक्टर आपल्याला असं येतं की, तर आपल्याला जो प्रायोरिटी कॅरेक्टर जे येतं त्यामध्ये जर तुम्ही घेतलं तर सगळ्यात NH2 हा आपल्याला प्रायोरिटीमध्ये सगळ्यात महत्वाचा येतो, हे लक्षात ठेवा. परंतु आमचा इथं काय आहे, ग्रुप व्हर्टिकली लोएस्ट प्रायोरिटी व्हर्टिकली अपवर्ड आहे. म्हणजेच 180 डिग्रीज न करायचं आहे, दोन्ही पण हॉरिझॉन्टली. आणखीन हे म्हणजेच आम्ही काय करणार, इथं H येणार, इथं CH3 येणार, इथं NH2 येणार आणि इथं CH2Cl येणार. आणि मग तुम्ही NH22 म्हणजेच S कॉन्फिगरेशन येईल, ज्याला आपण अँटी क्लॉकवाईज कॅरेक्टर म्हणतो. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. आणि ही जी प्रायोरिटी आहे ही प्रायोरिटी आपण असाइन करायला शिकली पाहिजे,
हे सगळ्यात महत्वाचं. आणखीन एक घेतो तुमच्याकरता चौथं एक्झाम्पल. हे जर आपण बघितलं तर चौथं एक्झाम्पल जे आहे ते जर तुम्ही घेतलं तर हा बघा तुमच्याकरता हा परत घेतो. इथं CH3 घेतला, इथं H, इथं C2H5 घेतलेला आहे आणि हा तुमचा CHO. म्हणजेच आमच्याकडे काय आहे, CHO ग्रेटर दॅन C2H5 ग्रेटर दॅन CH3 ग्रेटर दॅन H. परंतु आमचा व्हर्टिकली टॉपला कुठला आहे, लोएस्ट प्रायोरिटी आहे. म्हणजेच 180 डिग्रीज न रोटेट करणार. हा इकडे येणार आणि हा इकडे इंटरचेंज होणार सगळे. म्हणजेच काय होईल बघा, हा CHO, इथं C2H5, इथं CH3 आणि हा H. आणि मग हे असं घेतलं तर क्लॉकवाईज येईल. क्लॉकवाईज झालं की आपल्याला R कॉन्फिगरेशन बघायला मिळेल. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहेत. मग आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जो एक डबल बॉन्ड कॅरेक्टरचा ग्रुप येईल, डबल बॉन्ड कॅरेक्टरचा जो ग्रुप येईल तो आपण बघून घेऊया. डबल बॉन्डचा एक शेवटचा पार्ट जे तुमचं सगळंच क्लिअर होऊन जाईल राजानो. तर इथं आपल्याला काय दिलेलं आहे बघा, इथं H आहे. ओके, दॅट इज नंबर 1. मग आहे तुम्हाला C6H5 हा दिलेला आहे. इथं CH डबल बॉन्ड CH2 आहे आणि तुमचा इथं CH3 येतो. मग आता जर तुम्ही बघितलं तर इथं तुमची प्रायोरिटी काय येणार आहे बघा. तर प्रायोरिटी आपण जर घेतली तर प्रायोरिटीज मध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची जी प्रायोरिटी आपण ज्या वेळेला बघतो इथं लक्षात घ्या. तर C6H5 जर आपल्या ह्याच्याप्रमाणे जर प्रायोरिटी जर बघितली तर आता ही C6H5 ग्रेटर दॅन CH डबल बॉन्ड CH2 ग्रेटर दॅन CH3 ग्रेटर दॅन H येईल. आणि मग हे आपल्याला अँटी क्लॉकवाईज रोटेशन करायचं. अँटी क्लॉकवाईज रोटेशन केलं की तुम्हाला काय बघायला मिळेल बघा. इथं आपल्याला इकडे येईल CH डबल बॉन्ड CH2, हा CH3 येईल. इथं C6H5 येईल आणि इथं H येईल. आणि मग आपल्याला C6H5 जर आलं, सॉरी इथं रोटेशन जे येणार आहे इथं लक्षात घ्या C6H5 आहे, हे बेन्झीन ग्रुप आहे. मग आता बेन्झीन ग्रुपची ही प्रायोरिटी आपल्याला फक्त चुकलेली आहे. इथं काय येईल तर पर्टिक्युलरली मिथाइल इज ग्रेटर दॅन C6H5. नाही, मिथाइल पर्टिक्युलरली ओके. इथं CH डबल बॉन्ड CH2 इथं जर आपल्याला बघितलं तर लक्षात घ्या CH डबल बॉन्ड CH2 ला जर सगळ्यात घेतलं ओके तर हा C6H5 जर पॉज कर, काय इथं लक्षात घ्या प्रायोरिटी काय आहे. CH3 हा ग्रेटर दॅन कुणापेक्षा आहे, CH डबल बॉन्ड CH2. मग बेन्झीन रिंग येणार आणि मग हायड्रोजन येणार, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला CH3 पासून CH2 म्हणजेच हे असं कॉन्फिगरेशन येईल. ओके, त्याला आपण म्हणजेच लक्षात घ्या जर रोटेशन जर बघितलं तर आता इथं CH3 C6H5 CH डबल बॉन्ड CH2 आहे. हा CH डबल बॉन्ड CH2 इथे येणार, C6H5 येणार इथे लक्षात घ्या. आणि ह्याचं रोटेशन म्हणजेच आपल्याला S कॉन्फिगरेशन प्रमाणे बघायला मिळेल अँटी क्लॉकवाईज न, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं हे S कॉन्फिगरेशन येईल. आता तुमच्याकरता म्हणून मी एक 4-5 एक्झाम्पल तुम्हाला देतो. काय देतो तुम्हाला, एक 4-5 एक्झाम्पल्स देतो. तर ते एक्झाम्पल्स तुम्ही पर्टिक्युलरली हे सोडवायचं आणि आपल्याला उत्तर सांगायचं. हा पहिला येईल. पहिला तुम्हाला जो येईल तो लक्षात घ्या, हा HIBR and F. ओके, दुसरा येईल. ओके, दुसरा जो येईल इकडं H
H CH2OH HO अँड CHO हा येईल. तिसरा जो येईल तो आपल्याला H झाल्यानंतर इकडं CH3, नंतर इकडं CH2CH2Cl CH2CH2Cl आणि CH2Cl नंतर इथं C2H5 येईल. नंतर फोर्थ, हे चारही सोडवायचे आहेत बरं का राजानो सगळ्यांनी. ओके, तर तुमचा जो फोर्थ येईल तो इथं Br, इथं H, ओके, आणि इथं CH, इथं CH3, इथं CH3 असा येईल, म्हणजे आयसोप्रोपाइल कॅरेक्टर येईल. आणि इथं CH3. हे चार सोडवायचे आहेत आणि मला ह्याची उत्तरं पाठवायची आहेत, एवढं लक्षात ठेवा. आता हा जो पार्ट झाला, ज्या वेळेला आपल्याला सिंगल कॅरेक्टर्समध्ये आपल्याला हा फिशर्स कॅरेक्टर्स येतात. परंतु ज्या वेळेला एकापेक्षा दोन कायरल कार्बन असतील तर, बघा हा, एकापेक्षा दोन कायरल कार्बन असतील तर, म्हणजेच तुमच्या फिशर्स प्रोजेक्शन्स मध्ये एकापेक्षा दोन कायरल कार्बन असतील तर आपण कसं करायचं, तर हा तुमचा 1, हा 2, हा तुमचा CH3, हा H, हा OH, ओके, त्याच्यानंतर हा H, हा OH आणि हा C6H5 असं असेल. तर इथं आपण प्रायोरिटी सेट करत असताना हा कायरल नंबर 1 आणि हा कायरल नंबर 2 हा घ्यायचा पहिला, लक्षात घ्या. आता कार्बन नंबर 1 हा 1, 2 हे दोन्ही सेपरेट करायचं राजानो. पहिल्यांदा कायरल नंबर 1 मांडून घ्यायचा. इथं आपला H आहे, इथं आपल्याला OH आहे, इथं CH3 आहे. इथं काय करायचं, CHOH C6H5 असा येणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, हा पहिला कार्बन झाला. आता दुसरा कार्बन मध्ये काय आहे बघा, तर दुसऱ्या कार्बन मध्ये आपल्याला इथं C6H5 आहे, इथं H आहे, इथं OH आहे, इथं काय येणार CHOH CH3 असा येणार आहे. ओके, मग आता ह्याची प्रायोरिटी तुम्ही सेट करा. इथं प्रायोरिटी जर बघितली तर OH ग्रेटर दॅन CHOH CH3 ग्रेटर दॅन CH3 ग्रेटर दॅन H. आणि इथं सुद्धा काय येणार बघा, OH ग्रेटर दॅन CH, इथं CHOH, इथं C6H5 येणार बघा, C6H5, नंतर CHOH CH3 ग्रेटर दॅन C6H5 ग्रेटर दॅन H अशी तुम्हाला येणार आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर इथं तुमचा लेफ्ट हँड साइडला आहे राजानो, लेफ्ट हँड साइडला म्हणजे हा हायड्रोजन इथे येणार, हा इथे येणार आणि हा इथे घेणार तुम्ही. म्हणजेच कीपिंग द टॉप ग्रुप ॲज इंटॅक्ट असं करायचं. म्हणजेच इथं तुमचा HO आला, इथं तुमचा H आला, इथं तुमचा CHOH C6H5 आला, इथं तुमचा CH3 आला. मुवमेंट आली R कॉन्फिगरेशन. म्हणजे कार्बन नंबर 1 च्या दृष्टिकोनातून काय आलं, R कॉन्फिगरेशन आलं. आता कार्बन नंबर 2 ला बघूया. परत चेंज करताना परत हे आपल्याला ऍज इट इजच करायचं आहे. ओके, इथं H येणार, इथं C6H5, इथं तुमचा HO आणि परत CHOH CH3. म्हणजे हे परत गेलं तर परत R कॉन्फिगरेशन दोन्हीनं तुम्हाला बघायला मिळेल, एवढं लक्षात ठेवा. कळालं, दोन्हीकडं R कॉन्फिगरेशन हे येईल कार्बन नंबर 1 अँड कार्बन नंबर 2 वरती. हे आपल्याला R कॉन्फिगरेशन हे बघायला मिळेल. ही ॲज इट इज प्रायोरिटी कंडिशन येईल. ही प्रायोरिटी तुम्हाला जर समजली तर एक्झॅक्टली सगळे कॅरेक्टर्स आपल्याला येतात, एवढं लक्षात ठेवा. आता ह्या प्रायोरिटीवरून E अँड Z सिस्टीम कशी काढायची ही आपण उद्याच्या भागात बघूया. म्हणजेच इथं कायरल नंबर 1 कायरल नंबर 2 हे सेपरेट करायचे. जर एकापेक्षा जास्त असतील
तर त्याच्या ग्रुपमध्ये प्रायोरिटी घ्यायची, त्या प्रायोरिटी नंतर दुसऱ्या ग्रुपमध्ये प्रायोरिटी घ्यायची आणि त्या प्रायोरिटीनं आपल्याला एस कॉन्फिगरेशन अँड आर कॉन्फिगरेशन हे बघायचं, हे लक्षात ठेवा. म्हणजे जो मोड आहे किंवा जे डायरेक्शन आहे हायेस्ट टू लोएस्ट हे 1 असू दे किंवा 2 असू दे, त्या पद्धतीनं तुम्हाला हे असाइन करायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. समजलं? तर हे आर अँड एस कॉन्फिगरेशन ह्याचे परत एकदा प्रायोरिटीज बघा, प्रायोरिटीज बघून तुम्ही सेट करा आणि त्या पद्धतीनं हे करा आणि मग त्याचे आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन्स हे आपल्याला जास्त पुढच्या भागात आपण घेऊया आणि तसंच ई अँड झेड सिस्टीमचं पण घेऊया. म्हणजेच जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आणखीन हे दोन्हीही एक महत्त्वाचं पार्ट आपल्याला हे बघता येईल. परंतु आर अँड एस हा डेफिनेटली येणार आहे. हा फिशर्सवरती पण येतो आणि वेज फॉर्म्युल्यावरती पण येतो आणि वेज आणि फिशर हे दोन्हीही आपण बघायचे आहेत. ओके, ते उद्याच्या भागात आपण बघूया. थँक्यू व्हेरी मच. ओके.